हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज मी हेअर मास्क यूज करणार आहे. एक बनाना हेअर मास्क बनवला आहे जो की आहे ज्याच्यामध्ये मी यूज केलं आहे बनाना अँड ॲलोवेरा थोडंसं, आणि ते पण जर तुम्हाला ऑप्शनल आहे, जर तुम्हाला यूज करायचं आहे ते, बिकॉज बनाना ऑलरेडी सॉफ्ट करणारच आहे तुमच्या केसांना. आणि अजून मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे कॉफी अँड हनी. बस. जर कर्ड यूज करायचं, ज्याला डॅन्ड्रफचा इश्यूज आहे वगैरे, तर तुम्ही ते यूज करू शकता. मी तर नाही यूज करत बिकॉज मला डॅन्ड्रफचा इश्यू नाही आहे. आणि मी आता अजून एक गोष्ट बघितली की मला माझे केस सध्या लो पोरोसिटी आहे, आणि जे की मी घरी चेक केलं तर मला समजलं की हां, माझे केस लो पोरोसिटीमध्ये आहे. तर त्याच्यासाठी मी प्रॉपर एक ऑइल यूज करते ना, म्हणून. बिकॉज त्याच्यासाठी ते जर असेल आपली केसं, तर मग आपली केसं प्रॉपर, हे जे बघा, मला ग्रोथ तर येतेच आहे, बट मला प्रॉब्लेम होतो आहे केसांसाठी, की ग्रोथ पण आहे बघा. ग्रोथ तर तुम्हाला समजलीच असेल, बट त्याच्यासाठी माझे केस खूप गळत होते, हेअरफॉल वगैरे खूप जास्त होता. तो असा मला आता कंट्रोल करण्यासाठी मी या सगळ्या गोष्टी रिसर्च करते, तर मला या गोष्टी समजतात की हां, माझं आता सध्या हे चालू आहे, सध्या हे चालू आहे, अशा सगळ्या गोष्टी. म्हणून मग मी त्याच्यासाठी प्रॉपर डाएट पण घेते, आणि माझं हेअर केअर रुटीन तर चालूच असते. म्हणून मग मी आता जो हेअर मास्क बनवला आहे तो पण माझ्या केसांसाठी चांगला आहे. सो म्हणून मग मी विचार केला की हां, मी तुमच्यासोबत पण शेअर करू, म्हणून मग मी ही गोष्ट शेअर करते. सो तुम्ही पण हे यूज करा आणि मग मला रिव्ह्यू द्या, ठीक आहे. कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते यूज करून, ठीक आहे. चला मग आपण सुरुवात करून टाकू. आणि मी आता घातलं आहे हे अक्षयचं टी शर्ट. सो मी आता स्वतः ते खराब करणार नाही, बिकॉज मला आवडतं, मी कधीतरी हे घालते म्हणून. सो मी टॉवेल यूज करते, नाहीतर जर खराब झालं तर मला स्वतःलाच नाही आवडलं. सो पहिले मी एक साईडला यूज करते, म्हणून मग मी पूर्ण कवर करून घेते. बिकॉज टॉवेल खराब झाला तर ठीक आहे, तर टी शर्ट खराब नाही झालं पाहिजे. आणि हा जो हेअर मास्क आहे ना, तो तुम्हाला रूट्सपासून प्रॉपर यूज करायचा. त्याच्याने तुमची केस खूप सॉफ्ट होती. आणि हा पूर्ण तुम्हाला पूर्ण तुमच्या टिप्सपर्यंत लावायचं. जितकं होऊ शकतं तितकं चांगलं अप्लाय करा, आणि मग नंतर त्याला 2 तासासाठी ठेवा, आणि मग नंतर वॉश करून टाका. आणि मग त्याच्यानंतर रिझल्ट्स बघा की किती चांगले होत आहेत केस. ॲक्च्युली बनानाचं कंडिशनर वगैरे पण आता यायला लागलेत, बट आपण जर ओरिजिनल यूज करतो तर बेटर आहे ना ते. कधी कधी ते बनाना राहून जातात, म्हणून आपण ते यूज नाही करत, तसेच फेकून देतो. त्याच्यापेक्षा हे जरी केलं, आणि ते फेससाठी पण चांगलं असतं. फेससाठी तर मी अजून जास्त कधी यूज नाही केलं आहे, 1-2 वेळा केलं आहे म्हणून मला माहिती आहे. बट हे चांगलेपणी अप्लाय करा, जेवढं क्वांटिटीमध्ये होऊ शकतं तसं. मी 3 बनानाच घेतले होते. तर तुम्ही तुमच्या केसांना हे करा. मी तुम्हाला पूर्ण लावते आणि मग भेट. सो आता मी अप्लाय केलं आहे माझ्या केसांना, आणि हे मी आता 2 आवर्ससाठी ठेवणार आहे, आणि मग नंतर वॉश करून टाकणार. ते तुम्हाला स्वतःहून समजेल की थोडीशी ड्राय आणि अशी कडक कडक फील होती. त्यानंतर तुम्ही ते वॉश करून टाका, आणि चांगलेपणी वॉश करा शॅम्पूने, ज्याच्याने खूप चांगले केस होतील तुमचे. तुम्ही बघा त्याचे रिझल्ट. फर्स्ट टाईममध्ये रिझल्ट खूप चांगले येतील, मला असं वाटतंय. सो लेट्स.
तर हे आहेत माझे हेअर वॉश नंतरचे हेअर्स. सो तुम्हाला काय वाटतं की तुम्ही पण मला रिव्ह्यू द्या कमेंट्समध्ये. आणि तोपर्यंतसाठी बाय बाय.